रेस टू एक्स, म्हणजे बेसला पण एक्स असतो, रेस टू ला पण एक्स. मग ह्या फंक्शनचं काय करायचं, बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आय विल सेव्ह द पेज ऑल्सो. ओके, याच्यातले काही एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिलेले असतील किंवा नसतील दिलेले, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. पण असं कधीच होणार नाही की आता फॉर एक्झाम्पल इथं लॉग एक्स रेस टू लॉग एक्स दिले, लॉग ऑफ लॉग एक्स. काल मी एक एक्झाम्पल घेतलं होतं, म्हणजे ते कुठं ना कुठं नोटबुक मध्ये तुम्हाला तो कन्सेप्ट सापडणार. ओके, तो इथपर्यंत तुमचं सेशनलचं सिलेबस. नेक्स्ट टाइप आहे डेरिवेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन और डेरिवेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. ओके, मग याच्यात लिस्ट ऑफ फॉर्म्युले आहेत. फर्स्ट वन, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू एक्स. बघा, मागच्या सेमिस्टरला सर्वात शेवटचा चॅप्टर झाला होता आपला. इथं साइन इनवर्स फंक्शन म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या अपोजिट असतो. ओके, मग साइन इनवर्सला साइन कॅन्सल होतो, रिमेनिंग टर्म इज एक्स. ओके, मग इथं पण कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, तसंच टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल. ओके, मग मी इथं पण लिहून दाखवते बघा. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्हाला दिलं असेल साइन इनवर्स ऑफ साइन, समजा थिटा असेल किंवा पाय बाय 2 असेल, तर या साइन इनवर्सला साइन कॅन्सल होतं, काय राहतं फक्त थिटा. किंवा टॅन इनवर्स असेल समजा, तर टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 2 असेल समजा, तर टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल, ओनली रिमेनिंग इज पाय बाय 2. ओके, मग हे असं विचारतात. साइन इनवर्सला साइन कॅन्सल, टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल. पण जर अपोजिट असेल तर याच्यामध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये या फॉर्म्युलांमध्ये कोणाकोणामध्ये रिलेशन असतं ते सांगते मी फक्त तुम्हाला. आता समजा साइन कॉस, टॅन कॉट, सेक आणि कोसेक. ओके, मग मी इथे सॉल्व्ह करून दाखवते. आता हे बघा, हा पहिला फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, साइन इनवर्सला साइन कॅन्सल होतो, टॅन इनवर्सला टॅन, कॉस इनवर्सला कॉस, एटसेट्रा. ओके, सिमिलरली याच्या अपोजिट असेल, अपोजिट म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा साइन इनवर्स असेल आणि ब्रॅकेटमध्ये कॉस असेल. ओके, तर साइन इनवर्सला कॉस कॅन्सल होतो का? नाही. मागच्या सेमिस्टरला प्रॉपर्टीज मध्ये लिहून दिलेल्या होत्या आणि तेव्हाही सांगितलं होतं की हे आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरला लागणार. नसेल तर आता लक्ष द्या. ओके, मग साइन इनवर्सला साइन कॅन्सल करण्यासाठी हा जो कॉस आहे आपला, तो साइन मध्ये कन्वर्ट करायचा. तो कसा कन्वर्ट करायचा? तर साइन पाय बाय 2 मायनस एक्स. ओके, मग हे कसं येतं? जर आठवत असेल तर अलाइड अँगल, ऑल स्टुडंट टेक्स कॉफी, हा फर्स्ट क्वाड्रंट, मल्टिप्लाय बाय 1, ऑड रेशो असेल तर साइनचं कॉस, नसेल तर एवढं लक्षात ठेवा, साइन इनवर्स इंटू कॉस असेल तर हे असं चेंज करायचं. ओके, मग साइन इनवर्स साइन कॅन्सल होऊ शकतो की नाही? आता येईल पाय बाय 2 मायनस एक्स. तर ही स्टेप पण तुम्हाला लिहायची गरज असते, पेपर असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. ओके, मग साइन इनवर्स ऑफ कॉस इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स. ओके, किंवा इथे घेऊयात इथे खाली घेते. ओके, सिमिलरली समजा कॉस इनवर्स असेल बाहेर आणि आतमध्ये साइन एक्स असेल. ओके, तर या साइनचा कॉस करण्यासाठी काय करायचं? कॉस इनवर्स इन ब्रॅकेट कॉस पाय बाय 2 मायनस एक्स. ओके, म्हणजेच काय करायचं? साइनचं कॉस, कॉसचं साइन असं चेंज करू शकतो. ओके, मग याचा आन्सर कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, पाय बाय 2 मायनस एक्स. सिमिलरली टॅन, कॉट याचं पण आपल्याला करता येतं. ओके, मग हे एक्झाम्पल मध्ये आणखीन एकदा हे कन्सेप्ट रिपीट होणार आहेत, कारण एक्झाम्पल मध्ये हे टाइपचे एक्झाम्पल्स येतीलच. ओके, सो फर्स्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. 1 सेकंड. एक मिनिट, मी तुमच्यासाठी वेगवेगळे फोल्डर करते. म्हणजे
आता घ्यायचं आणि हे एक्झाम मध्ये नसेल ना उद्याच्या सेशन, पण हे फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला. अरे बस घेतला स्क्रीनशॉट, परत लक्ष द्या. आता हे एवढं सांगितलं मी. ओके, हे मी ओके. आता नेक्स्ट वरती बघा, थर्ड फॉर्म्युला काय आपला, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. आठवतो का बघा, मागच्या सेमिस्टरला आपला झाला होता टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय किंवा टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. तर हा फॉर्म्युला आपण कसा लिहित होतो बघा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू, आता इथं दोन्हीच्या मध्ये प्लस असेल तर हा टॅन इनवर्सला टॅन इनवर्सच राहतो, दोन्हीच्या मध्ये प्लस असेल तर न्यूमरेटरला प्लस एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. ओके, मग इथं दिसतोय बघा फॉर्म्युला, एक्स प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. ओके, किंवा त्याच्याऐवजी जर समजा मायनस असेल तर फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स मायनस वाय डिवाइड बाय टॅन इनवर्स एक्स 1 प्लस एक्स वाय. ओके, आता हे जे आहे ते कम्प्लिटली न्यू कन्सेप्ट आहे. मग त्याच्यासाठी ह्या शॉर्ट नोट्स आहेत, ज्या सेपरेट बुक मध्ये पण नाहीत, पण आपण तुमच्यासाठी सेपरेट घेतलेले आहेत. ओके, मग इफ गिवन फंक्शन कंटेन्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर देन सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू साइन थिटा और कॉस थिटा. तर ते कसं येतं ते फक्त सांगते, म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे प्री रिक्विसाइट म्हणून समजू शकता तुम्ही. ओके, मग साइन किंवा कॉसच का पुट करायचा, तर हे बघा, आता समजा दिलेल्या फंक्शन मध्ये तुम्हाला रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल. ओके, मग वाय इज इक्वल टू असेल किंवा आणखीन काही असेल, तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, एक्स इज इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा. तर मी तुम्हाला एक पुट करून दाखवते. एक्स इज इक्वल टू समजा साइन थिटा पुट केला तर इज इक्वल टू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की नाही ट्रिग्नोमेट्रीचा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, मग याच्यावरून 1 मायनस आता याच्यावरून 1 मायनस साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येईल, कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थीटा. 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. नाही, 1 मायनस साइन स्क्वेअरचा कॉस स्क्वेअर कसा येतो ते दाखवते मी इथं. काय झालं, हे बघा, इथं हा साइन स्क्वेअर इकडे गेला तर काय होईल, हे 1 आहे असं, मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तर हे फॉर्म्युला आपल्याला जास्तीत जास्त यूज करायचे. तसंच समजा 1 मायनस कॉस स्क्वेअर आलं तर काय लिहिणार, साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर, बरोबर. ओके, मग ह्या फॉर्म्युल्यावरून हे दोन फॉर्म्युले आले. ओके, मग इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअरचं काय येतं, रूट कॉस स्क्वेअर थिटा. ओके, मग इथं ह्या रूटला हे स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे काय राहणार, फक्त कॉस थिटा. ओके, याच्यात पुढे काय असतं, समजा याला वाय दिलेलं असेल, हे फक्त सिम्प्लिफिकेशन सांगते मी. मग आता मला इथे सांगा, एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे, मग थिटा इज इक्वल टू काय येईल बरं, फक्त थिटा, म्हणजे हा साइन इकडून इकडे घ्यायचा, तो इकडे गेल्यानंतर काय होईल, साइन इनवर्स एक्स. ओके, म्हणजेच हे काय येईल, कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू काय आली आहे, साइन इनवर्स एक्स. ओके, मग हे कन्सेप्ट आपल्या एक्झाम्पल मध्ये रिपीट होणारच आहे, पण फक्त जस्ट एक आयडिया म्हणून सांग. ओके, कॉस ऑफ साइन इनवर्स, ते नंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला हे करायचे. ओके, तर हे एवढं फक्त लक्षात ठेवा, हे राहू द्या आता. मग तसंच कॉस साइनचं कॉस पुट केलं, ओके, म्हणजे तुम्हाला जर दिलेल्या याच्यात रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेला असेल, हे इथला चौथा फॉर्म्युला, तर सबस्टिट्यूशन काय करायचं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा और
कॉस थिटा. मग इथं हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. समजा साइन पुट केलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर येतं, त्याचा आन्सर येणार कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस स्क्वेअर पुट केलं तर साइन स्क्वेअर येणार. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हा कधी तर विचारतात. ओके, याचं सबस्टिट्यूशन काय आहे, सेक थिटा कोसेक थिटा. याचे बरेचसे फॉर्म्युले आहेत, आता पुढच्या पेजवर दिसतील तुम्हाला, पण हे शॉर्टकट आहेत ना शेवटचे 4, 5, 6, हे शॉर्टकट कायमचे लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला आन्सर आपोआप मिळतं. नसेल तर बघा मग, इफ गिवन फंक्शन कंटेन्स, आता इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन थिटा, मग 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचं, टॅन थिटा और कॉट थिटा. ओके, मग हे 3 शेवटचे सबस्टिट्यूशन आहेत आणि पहिले 3 फॉर्म्युले आहेत. ओके, मग याचा स्क्रीनशॉट तुम्ही ऑलरेडी घेतलाय, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. ओके, मग नेक्स्ट पेजला जाऊयात. आता इथून पुढे मात्र हे 3 सबस्टिट्यूशन तुम्ही लक्षात ठेवायचे आणि हा पुढचा जो पेज आहे हे फॉर्म्युले पाठ करायचे. मग हे फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला झालेत, नसतील तर बघा. पहिला फॉर्म्युला आपला मल्टिपल सब मल्टिपल मधले फॉर्म्युले आहेत. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. त्याच्यानंतर साइन 2 थिटा 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर कॉस 2 थिटा इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. परत टॅन मध्ये पण 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन 2 थिटा 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. साइन 3 थिटा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आणि कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आता हे फॉर्म्युले मी तुम्हाला जेव्हा आपलं सेमिस्टर स्टार्ट झालं तेव्हा आपण दिले होते. लिहिले असतील तर वेल अँड गुड, नसतील तर आता इथे रिपीट होतात. ओके, मग हे फॉर्म्युलांपर्यंत ठीक आहे, आपल्याला लास्ट सेमिस्टरला हे फॉर्म्युले झाले. आता आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की या फॉर्म्युलांवरून हे लिहून आपल्याला पुढे नाही जायचं, म्हणजे इथून याला पुढे नाही जायचं. आता आपल्याला काय करायचंय, तुम्हाला दिलेला जो प्रॉब्लेम असतो की नाही त्याच्यात ही टर्म दिलेली असते. ओके, कुठली, 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता मी सांगितलं की नाही, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय करायचं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा किंवा कॉस थिटा. मग हे सबस्टिट्यूशन पुट केलं की नाही या फॉर्म्युलामध्ये तर तुम्हाला हे आन्सर मिळतं आणि याच्यावरून तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा. म्हणजे आता काय करायचं, थोडक्यात आपल्याला रिव्हर्स प्रोसिजर करायची. रिव्हर्स प्रोसिजर म्हणजेच काय, तुम्हाला देताना हे दिलेलं असणार, कोणतं, हे बघा इथे पुढे मी डॉट करून दिलेलं आहे, इफ 4x क्यूब मायनस 3x. ओके, मग हे आपल्याला ठरवायचंय. आता हे फॉर्म्युले तर पाठ करायचेच, पण इथं मी सबस्टिट्यूशन दिलेत. मग हे 4x क्यूब मायनस 3x असेल तर याच्यात सबस्टिट्यूशन काय करायचं, कॉस थिटा. ओके, मग बघा आता समजा इथे करून दाखवते मी एक तुम्हाला. समजा तुम्हाला दिलं 4x क्यूब मायनस 3x, तर सबस्टिट्यूशन काय सांगितलंय, कॉस थिटा. ओके, मग 4 एक्सचा क्यूब म्हणजे एक्सचं सबस्टिट्यूशन काय करणार आहे आपण, एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा. ओके, एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा पुट केली तर कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके, म्हणजे इथं आलो की नाही, बघा दिसतंय हे 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस. ओके, मग हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस 3 थिटाचा इज इक्वल टू कॉस 3 थिटा. ओके, किंवा आणखीन एक दाखवते, हे सोपं आहे तेवढंच दाखवते, बाकीचे एक्झाम्पल मध्ये येतातच. समजा हे दिलं असेल, इथले एक एक्झाम्पल घेऊ. समजा आता हे हे 2x स्क्वेअर मायनस 1. ओके, तुम्हाला 2x स्क्वेअर मायनस 1 दिला असेल तर पुढे सबस्टिट्यूशन काय सांगितलंय मी तुम्हाला, इथं x इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करायचा, कॉस थिटा. ओके, मग x इज इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचं. ओके, मग 2x ची व्हॅल्यू कॉस म्हणजे एक्स स्क्वेअरची काय येणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. बघा हा फॉर्म्युला घेतला होता आता आपण, तर चालेल की नाही, इथं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, तो फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस 2 थिटाचा. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, आता उलट जायचं. ओके, रिव्हर्स प्रोसिजर करायची. मग याच्यासाठी तुम्हाला आधी काय करायला लागेल, हे मेन फॉर्म्युले पाठ करायला लागतील, हे पहिले. त्याच्यानंतर हे सबस्टिट्यूशन, म्हणजे समजा हे टर्म दिलेली असेल तर हे सबस्टिट्यूशन. मग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, मग हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवण्यासाठी आता हे सगळं तर तुम्ही 8 फॉर्म्युले पाठ करू शकता, पण याच्यासाठी मग मी इथं शॉर्टकट सांगितलं. कुठला, हे बघा, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन किंवा कॉस, 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन. मग बघा इथं आता समजा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे,
तर √1 - साठी मी सबस्टिट्यूशन काय दिलं, साइन और कॉस. दुसऱ्या याच्यात काय 1 + x². मग मागच्या याच्यात शॉर्टकट मध्ये आपण दिलं होतं 1 + x² असेल तर सबस्टिट्यूशन काय आहे, टॅन थिटा. इथे बघा आता x = टॅन थिटा. ओके, तर जनरली आपण साइन कॉस टॅन एवढ्यातच करतो. ओके, समजा परत 1 - x² दिले. 1 - x² ला पण सबस्टिट्यूशन काय, टॅन थिटा. ओके, मग हे सगळे सबस्टिट्यूशन तुम्ही लक्षात ठेवायचे. हे सगळे लक्षात राहत असते. हे बघा, हा फॉर्म्युला तर तुम्हाला पाठ करणे तिकडचे, हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा किंवा मागं शॉर्टकट सांगितलाय तो लक्षात ठेवा. पण आता इथे 1 - 2x² किंवा 2x² - 1 आहे. हे कसं लक्षात ठेवायचं, 1 - 2x², 1 - 2x² आणि 3x - 4x3 जर हे दिलेले नंबर असेंडिंग ऑर्डर मध्ये असतील, म्हणजे 1, 2 किंवा 3, 4 असेल तर सबस्टिट्यूशन इज साइन थिटा. आणि दिलेले नंबर जर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असतील, म्हणजे 2, 1, 4, 3 असेल तर सबस्टिट्यूशन इज कॉस थिटा. ओके, मग हे एवढ्या याच्या आयडिया आहेत. नसेल तर तुम्ही फॉर्म्युले पाठ करू शकता. ओके, सो फर्स्ट आता आज घेऊयात आपण 1-2 प्रॉब्लेम्स. आधी याचा स्क्रीनशॉट घेतलाय तुम्ही, आता याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम आहे, मग एक्झाम नंतर आपण हा टाईप व्यवस्थित, म्हणजे आता एक्झाम्पल घ्यायचे 2 मार्क्सचे वगैरे. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. मग आपण सिंपल एक्झाम्पल घेऊयात. कारण हा कन्सेप्ट थोडासा डिफिकल्ट म्हणणार नाही मी, पण थोडासा मागच्या दोन्ही पेक्षा थोडासा वेगळा आहे. आणि एक्झाम्पल्स मधून आणखीन छान व्यवस्थित समजू. आणि हे पण आहेत ना, हे सबस्टिट्यूशन आणि हे मागचं पेज, हे तुम्ही सेपरेट नोटबुकच्या पेज वरती लिहा आणि ते समोर ठेवा. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना असावं. कारण स्क्रीनशॉट घेता तुम्ही, ते काय सेव्ह करताच असं नाही, किंवा ते समोर नाही ना राहत मोबाईल लेक्चर चालू असताना. सो एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे डिफिकल्ट नाहीये, जशी जशी प्रॅक्टिस होईल ना ते आपोआप येत जातील. कारण याचा टाईप आहे ना हा टाईप आपल्याला नेक्स्ट 2 टाईप मध्ये परत हेच डिफरन्शिएशन वगैरे यूज करायचे. ओके, मग लेट आता इथं काय दिलंय, डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काहीच दिलेलं नसेल तर आपण त्याला काय कन्सिडर करायचा, y = साइन इनवर्स ऑफ. आणि हे प्रॉब्लेम ओळखायला पण इझी असतात का, कारण इथं साइन इनवर्स, कॉस इनवर्स असं दिलेलं असतं. ओके, मग आता इथे सबस्टिट्यूशन तर यूज करायची काहीच गरज नाही, डायरेक्ट करू शकतो की नाही. y साइन इनवर्सला साइन कॅन्सल, काय आलं फक्त x. ओके, मग हे साइन इनवर्स कॅन्सल केल्यानंतर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डिफरन्शिएट, आपल्याला dy/dx फाइंड करायचंय ना, किंवा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, dy/dx = x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं, 1. झालं. मग हे 2 मार्कांसाठी असे एक्झाम्पल विचारायचे. किंवा इथं आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी असंच, इफ y = समजा टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स दिलं. ओके, मग इथं टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल, म्हणजे y काय येईल, फक्त x. ओके, मग हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, कधी कधी काय होतं माहिती का, तुम्ही हे y x आलं ना, म्हणजे ऑफलाईन एक्झाम मध्ये असं व्हायचं. मग त्यांना तुम्हाला असं वाटतं की अरे आपण इथं फॉर्म्युला यूज केलं झालं, पण ही फक्त y ची व्हॅल्यू आली, dy/dx आणखीन करायचं असतं. ओके, मग लास्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिल्याशिवाय प्रॉब्लेम कम्प्लीट होत नाही. ओके, मग टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल झाला, y x राहिलं, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. ओके, किंवा हे 3च असतात जास्तीत जास्त, कुठले, टॅन इनवर्स, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स. मग तसंच y कॉस इनवर्स ऑफ कॉस असेल तर काय येईल, बोला.
वाय इज इक्वल टू काय येईल? X. X. या कॉस इन्व्हर्सला हा कॉस कॅन्सल, म्हणजे जसा -1ला +1 कॅन्सल होतं ना, तसं इन्व्हर्सला ट्रिग्नोमेट्री कॅन्सल. ओके, झालं का? एवढंच आन्सर येतं का? पुढे काय करायचं? नेक्स्ट स्टेप, By dx is equal to 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हो, तुम्ही जर डायरेक्ट डीवाय बाय डीएक्स लिहित असाल तर नो प्रॉब्लेम. हे आपले नोट्स आहेत म्हणून मी व्यवस्थित लिहून देते, पण तुम्ही ऑनलाईन एक्झाम मध्ये डायरेक्ट डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1. हे या टाईपचं विचारू शकतात तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये. ओके, कारण याला मॅक्झिमम 30 सेकंद लागतात. टेक द स्क्रीनशॉट. आपल्याला लागणारेच दिले जास्तीत जास्त नाही, साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स. मग आपण ऍज युजल फॉर्म्युले फक्त करा, मग आपण इझी टू डिफिकल्टच जातो तसे. ओके, मग फर्स्ट दुसरा, आता हे साइन इनवर्स ऑफ साइन झाला. आता त्याच्या अपोजिट म्हणजे आता याच्यामध्ये रिलेशन कसं असतं सांगते मी तुम्हाला. साइनचं कॉस होतं किंवा कॉसचं साइन होत असतं. ओके, टॅनचं कॉट आणि कॉटचं टॅन. ओके, किंवा लास्ट वन दोन, सेकचं कोसेक आणि कोसेकचं सेक, असं चेंज करू शकतो. ओके, मग बघा आता हे एक्झाम्पल. आता इथं पण दिलंय डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ साइन. कॉस आणि साइन असेल तर ते एकमेकांचे इंटरचेंज होऊ शकतात. ते कसे बघा, लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साइन एक्स. ओके, मग आता कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल व्हायला पाहिजे की नाही. हे पहा, हा कॉस इनवर्स तर आपण चेंज नाही करू शकत. हा बाहेरचा आहे तो तसाच ठेवायला लागतो आपल्याला, त्याला चेंज नाही करायचं. पण हे साइन एक्स चेंज करू शकतो. मग ते कसं करायचं बघा आता. y इज इक्वल टू कॉस इनवर्स, या साइनचं जर कॉस करायचं असेल तर साइनचं कॉस आणि एक्सचं काय होतं, π/2 मायनस एक्स. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, मग इथं आता कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल होईल की नाही. कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल झाला, π/2 मायनस एक्स. इथं y इज इक्वल. तर ऑनलाईन एक्झाम आहे, मग जर असं आलं कॉस इनवर्स ऑफ साइन, तर ही मधली स्टेप करायची गरज नाही. तुम्ही या स्टेप वरून हे डायरेक्ट आन्सर लिहू शकता. ओके, मग y इज इक्वल टू π/2 मायनस एक्स, ही व्हॅल्यू फक्त y ची आली. बट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx, म्हणजेच वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग dy बाय dx, y ची व्हॅल्यू dy बाय dx. मला सांगा π/2 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? कुणीही सांगा. π/2. ओके, चला फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी सांगते. π/2 म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे एक नंबर आहे की नाही तो, म्हणजेच काय असणार तो कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. ओके, म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. इथं कॉन्स्टंट काय आहे, π/2. ओके, मग π/2 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. 1. ओके, म्हणजे याचा आन्सर काय येईल, -1. ओके, मग dy बाय dx इज इक्वल टू -1. तर आतापर्यंतचे आपले एक्झाम्पल कसे होते, साईनचं कॉस, कॉसचं साईन असं येत होतं की नाही. हे अशा प्रकारे कॅन्सल होतं, आणि हे सिम्पल अल्जेब्राईक टर्म येतात इथं, एक्स वगैरे. ओके, आणि त्याचं सॉल्व्ह करायचं. मग याच्या अपोजिट आपण घेऊयात आणखी. समजा y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. ओके, आता साइन इनवर्सला कॉस कॅन्सल होत नाही. ओके, मग इथं इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू कॉस. आता कॉसचं साइन करण्यासाठी काय लिहिणार इथं, कॉसचं साइन तर कर, साइन π/2 मायनस एक्स. ओके, सगळीकडे फक्त π/2 मायनस एक्स लिहायचं. मग साइन इनवर्सला साइन कॅन्सल झाला, काय राहतं फक्त π/2 मायनस
एक्स. हे पण 2 मार्कांना एक्झाम्पल विचारायचे ऑनलाईन एक्झाम ऑफलाईन मध्ये. मग वाय इज इक्वल टू काय आलं, पाय बाय 2 मायनस एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. परत पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 0. मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. 1 इज इक्वल टू मायनस 1. तर आता आणखीन एक शॉर्टकट सांगते मी तुम्हाला. जर असं आलं सेम साइन इनवर्स ऑफ साइन, टॅन इनवर्स ऑफ टॅन, कॉस इनवर्स ऑफ कॉस, तर आन्सर काय येतं कंपल्सरी बघा 1 आले की नाही सगळीकडे आन्सर. जर अपोजिट आलं साइन इनवर्स ऑफ कॉस किंवा कॉस इनवर्स ऑफ साइन, तर आन्सर काय आलं दोन्हीचं बघा -1. तसंच समजा विचारलं तुम्हाला, ते विचारत नाहीत, समजा टॅन इनवर्स ऑफ कॉट असेल तरी पण आन्सर किती येणार 1. ओके. मग अशा प्रकारे असे शॉर्टकट लक्षात ठेवा जेणेकरून ऑनलाईन एक्झाम साठी आपल्याला सोपं. ओके. आता आपण आधी याचा स्क्रीनशॉट घ्या. हे तुम्ही शॉर्टकट सांगितलेले लक्षात ठेवत चला, म्हणजे फायनल एक्झाम मध्ये फास्ट. म्हणजे आता पुढचे जे एक्झाम्पल आहेत ना त्याच्यात तुम्हाला हे येणार, वरती स्टेप सॉल्व्ह केल्यानंतर कॉस इनवर्स ऑफ साइन, तेव्हा डायरेक्ट -1 लिहायचे. हे मधल्या स्टेप्स करत बसायच्या नाही. मग ते तुम्ही ऍज अ फॉर्म्युलांच्या याच्यावरती लिहून ठेवा. ओके. मग तसंच टॅन इनवर्स ऑफ कॉट किंवा कॉट इनवर्स ऑफ टॅन हे रेअरली येतं टॅन आणि कॉटचं, पण साइन कॉसचं मॅक्झिमम टाइम येतं, म्हणून हे 2 घेतले आपण. ओके. आता आपण थोडेसे पुढचे एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट आपला डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ √1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा आता मी लिहिते एक जाऊ आपण. साइन इनवर्स √1 मायनस एक्स स्क्वेअर. तर √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आता मागच्या पेजला जाऊन दाखवते मी तुम्हाला. नेक्स्ट टाइम पासून तुम्ही सांगायचं मला. तर हे आपले 3 शॉर्टकट आहेत की नाही. याच्यात बघा √1 मायनस एक्स स्क्वेअर आला तर काय सबस्टिट्यूशन करायचं बघून सांगा. Sin theta or cos theta. साइन थीटा और कॉस थीटा. ओके. हे एक्झाम्पल मी दोन्ही वेने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. मग तुम्हाला स्वतःला आयडिया येईल की जर असं आलं आणि बाहेर साइन इनवर्स असेल तर एक्स बद्दल काय पुट करायचं सिंपल कॅल्क्युलेशन साठी. ओके. मग तुम्ही एकाच वेने सॉल्व्ह करायचं, पण मी तुम्हाला 2 वेने सॉल्व्ह करून दाखवते. ओके. सो फर्स्ट सबस्टिट्यूशन काय सांगितलं आपल्याला, एक्स इज इक्वल टू साइन थीटा. ओके. सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू साइन थीटा. ओके. मग तर इथे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हे तुम्हाला करायचंय. एक्स इज इक्वल टू साइन थीटा असेल तर थीटा इज इक्वल टू काय येणार, साइन इनवर्स एक्स. का? कारण हा थीटा इकडच राहिला. ओके. आणि हा साइन इकडून इकडे गेला तर तो काय होतो मायनस, म्हणजे साइन इनवर्स एक्स. ओके. ते कधी यूज करायचं ते मी सांगेल पुढे. आता तर वाय इज इक्वल टू साइन इनवर्स इन ब्रॅकेट √1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, साइन थीटा, म्हणजे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार साइन स्क्वेअर थीटा. ओके. मग इथं इज इक्वल टू साइन इनवर्स रूट आहे असा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते कॉस स्क्वेअर थीटा. ओके. ती कशी येते इथे दाखवते मी तुम्हाला. कशी आली, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 असतो. ओके. पण आपल्याला इथं आता हा साइन स्क्वेअर इकडे गेला, मग 1 मायनस तो प्लस आहे तो इकडे आल्यानंतर मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग इथं काय राहिलं फक्त कॉस स्क्वेअर थीटा. ओके. कळालं. 1 मायनस साइन स्क्वेअरचं काय पुट केलं आपण कॉस स्क्वेअर थीटा. मग त्याच्यानंतर या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल होत असतो. ओके.
मग राहिलं काय, साइन इनवर्स ऑफ कॉस थिटा. ओके, पण आपला विचारलेला क्वेश्चन एक्स मधला आहे की नाही, मग आपण तिथं काय करायचं आता आधी, नाही आता इथं काय करायचं, डिफरन्शिएट. आता हे सिम्प्लिफिकेशन झालं की नाही, बोला, y ची व्हॅल्यू आली की नाही आपल्याला, अरे आहात का सगळेजण? Yes, ma'am. तर इथं बघा परत एकदा सांगते, √1 मायनस एक्स स्क्वेअर होता, मग सबस्टिट्यूशन काय ठरलेलं असतं, √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर साइन थिटा किंवा कॉस थिटा. मग पहिलं सबस्टिट्यूशन आपण साइन थिटा पुट करून बघितलं. ओके, मग साइन थिटा पुट केल्यानंतर काय येतं, थिटाची व्हॅल्यू साइन इनवर्स एक्स. ओके, मग साइन इनवर्स एक्स ते नंतर पुढे काय करायचं ते सांगते मी डेरिव्हेटिव्ह घेताना. मग इथं साइन इनवर्स ऑफ √1 मायनस साइन स्क्वेअर आला. ओके, मग 1 मायनस साइन स्क्वेअरचं काय येतं, कॉस स्क्वेअर. मग या स्क्वेअरला हे स्क्वेअर रूट कॅन्सल. ओके, आता इथं साइन इनवर्सला कॉस कॅन्सल होऊ शकतो का, नाही होत ना. मग काय करायला लागेल आता सांगा बरं तुम्ही, आत्ताच झालंय. Sin pi by 2 minus theta. साइन पाय बाय 2 मायनस इथं थिटा आहे म्हणून थिटा घेतला. ओके, मग साइन इनवर्सला साइन कॅन्सल, म्हणजे काय राहिलं फक्त पाय बाय 2 मायनस थिटा. ओके, ही व्हॅल्यू कशाची आली, y ची. बट थिटाची व्हॅल्यू काय, बघून सांगा, समोरच आहे तुमच्या. Sin inverse x. साइन इनवर्स एक्स. ओके, मग y इज इक्वल टू, आणखीन y मध्येच आहे, आपण डेरिव्हेटिव्ह घेतलंच नाही. y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. ओके, मग आली y ची व्हॅल्यू आपल्याला. मग पुढे काय करायचं, डिफरन्शिएट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला, dy by dx. dy बाय dx. पाय चं डेरिव्हेटिव्ह 0. 0 मायनस साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह. आता इथं इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पण लागतील ना तुम्हाला. बघा समोर फॉर्म्युलांचं पेज असेल तर लवकर सांगता येईल. 1 upon square root 1 minus x square. 1 upon square root 1 minus x square. ओके, 0 मायनस आहे, मग 0 सोडून देऊ, फक्त आन्सर इज -1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग हे आन्सर कधी आलं तुमचं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा पुट केल्यानंतर. मग आपण परत एक्स इज इक्वल टू कॉस थिटा पण पुट करून बघू, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो फर्स्ट टेक द प्रिंट आउट ऑफ, टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस पेज. ओके, आता हे एक्झाम्पल ना, मी हेच एक्झाम्पल करणार आहे आपण परत. आता साइन थिटा पुट करून केलं, आता आपण कॉस थिटा पुट करून बघूया. हे जर इथंच कळालं तर म्हणजे पुढचे जे मोठे एक्झाम्पल्स आहेत किंवा नेक्स्ट टाईप आहे त्याच्यात यूज होतो, म्हणजे सोपं जातं. ओके, आता साइन इनवर्स हेच एक्झाम्पल घेतोय आपण, √1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन थिटा पुट केला आपण, आता कॉस थिटा पुट करून बघू. सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, मग थिटा इज इक्वल टू काय येईल बरं, Cos inverse x. कॉस इनवर्स एक्स. ओके, हे सगळ्या स्टेप मध्ये लिहायचं आपल्याला. मग y इज इक्वल टू
साइन इनवर्स स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू कॉस आहे म्हणजे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार कॉस स्क्वेअर थिटा. ओके, मग 1 मायनस साइन स्क्वेअर आलं तर कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर आलं तर काय लिहिणार आपण साइन स्क्वेअर. मग साइन इनवर्स रूट साइन स्क्वेअर थिटा. ओके, मग या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल, मग काय राहिलं फक्त साइन इनवर्स ऑफ साइन थिटा. ओके, मग मागच्या एक्झाम्पल मध्ये बघा काय आलं, साइन इनवर्स ऑफ कॉस आलं कधी साइन पुट केलं तर. ओके, आणि कॉस पुट केलं तर आपल्याला हे इझी आलं की नाही, म्हणजे पाय बाय 2 वगैरे यूज करायची गरज नाही, डायरेक्ट साइन इनवर्सला साइन कॅन्सल झाला थिटा आला, म्हणजे पाय बाय 2 चं कन्फ्युजन नाही होत. तर इथं काय लक्षात ठेवायचं, जर बाहेरचा रेशो साइन इनवर्स असेल आणि 2 ऑप्शन्स असतील कॉस किंवा साइन, तर अपोजिट पुट करायचं. म्हणजे जर तुम्हाला साइन इनवर्सचं एक्झाम्पल दिलं आणि √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स ची व्हॅल्यू कॉस पुट करायची, म्हणजेच काय होईल आपल्याला असं येईल इझी. ओके, समजा याच्या अपोजिट असेल कॉस इनवर्स √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर कॉसला कॉस येण्यासाठी एक्स इज इक्वल टू काय पुट करायचं साइन थिटा, म्हणजे अपोजिट. समजा कॉस इनवर्स असेल तर साइन, साइन इनवर्स असेल तर कॉस. ओके, मग हे लक्षात ठेवा. मग y इज इक्वल टू थिटा, बट आपल्याला थिटाचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतं का नाही, आपल्याकडे फॉर्म्युला पण नाहीये सध्या तरी. ओके, मग काय करायला लागेल आपल्याला थिटाची व्हॅल्यू पुट करायला लागेल. थिटाची व्हॅल्यू काय पुट करू शकतो आपण cos inverse x. ओके, कॉस इनवर्स एक्स. ओके, मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. Then y चं derivative dy by dx. What is the derivative of cos inverse? -1 upon square root 1 minus x square. मग मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सबस्टिट्यूशन वेगळं घेतलं तरी आन्सर सेमच आलं की नाही. बघा मागचं एक्झाम्पल, आन्सर हेच आहे की नाही मागच्या एक्झाम्पलचं, -1 अपॉन √1 मायनस एक्स. कळालं. मग हे जे आहे हे कायमचं लक्षात ठेवा. ओके, मग हे लक्षात ठेवलं तर तुमचे ऑनलाईन पेपर असल्यामुळे वेळ वाचवण्याच्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला आयडिया सांगते. नाव टेक द स्क्रीनशॉट आणि हे जे आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हे पेज मी सेव्ह करून ठेवते जे नोट्स साठी. आता मी सांगितलेलं तुम्ही मला सांगायचं, मी विचारणार तसं. ओके, थांबा आधी लिहून घेते. लेट y इज इक्वल टू cos इनवर्स 2x इंटू √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर आता इथं ह्या 2x चं तर काही आपल्याला जास्त हे नसतं, आपण कशावरून सबस्टिट्यूशन करतो याच्यावरून, √1 मायनस एक्स स्क्वेअर. तर √1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर सबस्टिट्यूशन काय साइन और कॉस. साइन और कॉस. ओके, मग आता तुम्ही मला सांगा, मी आता जसं सांगितलं होतं मागच्या इथं हे शॉर्टकट मध्ये, आता तुम्ही मला सांगा सबस्टिट्यूशन काय करायचं. साइन. ओके, मग एक्स इज इक्वल टू साइन थिटा. तरी पण थोडस वेगळं येईल, कळेल तुम्हाला. मग थिटा इज इक्वल टू काय येईल Sin inverse x. साइन इनवर्स एक्स. ओके, मी इथं सबस्टिट्यूट, आता इथं y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 2 आहे असा, एक्स ची व्हॅल्यू
साइन थीटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके, आपल्या याच्याप्रमाणे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा काय असतो, कॉस स्क्वेअर थीटा. ओके, हे पाठ करून ठेवा. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस इनवर्स 2 साइन थीटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअरचा आन्सर आला आपला कॉस स्क्वेअर थीटा. ओके, मग या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल. ओके, इथं ब्रॅकेट मध्ये काय येईल, 2 साइन थीटा आणि त्या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे फक्त काय राहिलं, कॉस थीटा. तर आता मात्र इथून पुढे आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे. ते कसे बघा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. कशाचा फॉर्म्युला आहे, मागच्या पेजला जाते दाखवते तुम्हाला. कुठून बघायचं ते पण काय ना, सांगा याच्यात बघून सांगा मला. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटाचा फॉर्म्युला काय. sin 2 theta. पहिलाच आहे बरोबर, साइन 2 थीटा. आपण लिहून घेऊया, कॉस इनवर्स ऑफ साइन 2 थीटा. तर तरीही आपण ते आयडिया यूज करून केलं तरीही इथं कॉस इनवर्स ऑफ साइन आलं, कारण हा फॉर्म्युला यूज केला आपण. ओके, मग मला सांगा आता कॉसला कॉस कॅन्सल करण्यासाठी काय करायचं. इथे सांगा बघ, हे बाहेर कॉस इनवर्स आहे, आता आतमध्ये काय करायला लागेल. Square bracket हम्म, cos हम्म, x हम्म, pi upon 2 हम्म, हम्म, minus x मायनस 2 थीटा. का, कारण इथं 2 थीटा आहे ना एक्सच्या ऐवजी. जे आहे ते घ्यायचं, 2 थीटा असेल तर 2 थीटा, 3 थीटा असेल तर 3 थीटा, थीटा असेल तर थीटा. ओके, मग कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, काय राहिलं फक्त पाय बाय 2 मायनस 2 थीटा. ही व्हॅल्यू कशाची आली, वाय ची. बट आता आणखीन पुढची स्टेप काय असते, थीटा इज इक्वल टू काय आहे, थीटा sin inverse x. साइन इनवर्स एक्स. ओके, इज इक्वल टू, याला प्रॅक्टिस खूप लागेल ना तुम्हाला, होईल, आपले बरेच टाईप आहेत ह्याच्यात. 2 साइन इनवर्स एक्स. ओके, पण ही व्हॅल्यू कशाची आली आपली, फक्त वाय ची. ओके, पाय बाय 2 मायनस 2 साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्स. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 0. मायनस हा 2 कॉन्स्टंट बाहेर आहे असा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स 1 upon square root 1 minus x square. तर आता इथे फॉर्म्युले कुठले यूज करायचे ते तर कळाले, साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स. ओके, मग 0 मायनस 2 इंटू 1 इज 2 डिवाइड बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग हे आता तुम्ही डायरेक्ट आन्सर लक्षात ठेवू शकता किंवा प्रॅक्टिस करू शकता, पण याला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आणखीन आपले टाईप आहेत ज्याच्यात हे परत परत रिपीट होत. ओके, मग आता आधी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, त्याच्याशिवाय ओके. म्हणजे इथं काय, साइन इनवर्सला साइन आलं, डायरेक्ट कॅन्सल होत असेल तर ठीक, नसेल तर इथे ही स्टेप खूप महत्वाची आहे. जर नसेल तर मग हे असं चेंज करायचं, मग पाय बाय 2 मायनस इथं थीटा असेल तर थीटा, इथं 2 थीटा असेल तर 2 थीटा. ओके, मग कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल झाला, परत लास्ट स्टेपला थीटाची व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हे जड जाईल जरा पहिला फर्स्ट हे असल्यामुळे, पण येईल हळूहळू. पुढे पॅरामेट्रिक आणि आणखीन एक टाईप आहे त्याच्यात हे परत रिपीट होत.
ओके, मग आज आपण फक्त √1 - x² चेच घेऊयात सगळे. डिफरन्शिएट tan इनवर्स x डिवाइड बाय √1 - x². ओके, लेट y इज इक्वल टू, आणि याच्यात तुम्हालाच आयडिया लगवायचे, tan इनवर्स x डिवाइड बाय √1 - x². ओके, तर आता इथे एक आयडिया अशी आहे, समजा √1 - x² असेल तर सबस्टिट्यूशन काय असतं, आयदर साइन और कॉस. ओके, x इज इक्वल टू साइन और कॉस. ओके, आता इथं टॅन इनवर्स. ओके, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय यायला पाहिजे, टॅन यायला पाहिजे की नाही कॅन्सल होण्यासाठी. मग टॅन येण्यासाठी इथं आतमध्ये काय यायला पाहिजे, साइन डिवाइड बाय कॉस. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो आपण, टॅन इनवर्स आहे, आतमध्ये साइन डिवाइड बाय कॉस आलं पाहिजे. ओके, मग ब्रॅकेट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, हे बा, हा टॅन इनवर्स आहे बरोबर, आतमध्ये टॅन आलं पाहिजे, टॅन थिटा. मग इथं टॅन इनवर्स डायरेक्ट टॅन तर नाही येणार, साइन कॉस मध्ये त्याच्यात आन्सर येणार, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आलं पाहिजे की नाही, जेणेकरून साइन थिटा अपॉन कॉस थिटाचं टॅन येईल आणि टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल होईल. म्हणजे न्यूमरेटरला काय आला पाहिजे, एक्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायची, साइन थिटा. ओके, नसेल तर बघा आता कळेल तुम्हाला, सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. मग थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन इनवर्स एक्स. ओके, मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन थिटा डिवाइड बाय √1 - sin² थिटा. ओके, मग 1 - sin² काय असतं, cos² इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन थिटा डिवाइड बाय √1 - sin² चा आन्सर काय येतं, cos² theta. cos² थिटा. ओके, मग इथं या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय राहील फक्त ब्रॅकेटमध्ये बघा, टॅन इनवर्स साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. ओके, मग साइन डिवाइड बाय कॉस काय असतो, टॅन, इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा. ओके, मग आता इथे समजा आपण एक्स ची व्हॅल्यू कॉस पुट केली असती तर न्यूमरेटरला काय आलं असतं, कॉस, म्हणजे कॉस डिवाइड बाय साइन आलं असतं, म्हणजे इथं काय आलं असतं, कॉट. ओके, मग टॅन इनवर्स ऑफ कॉट अवघड नाहीये, पण ते π/2 मायनस करायला लागलं असतं, पण हे इझी झालं की नाही, टॅन इनवर्सला टॅन डायरेक्ट कॅन्सल, म्हणजे इथं काय आलं फक्त थिटा, बट व्हॅल्यू ऑफ थिटा, परत थिटाची व्हॅल्यू पुट करायची, काय, साइन इनवर्स एक्स. ओके, म्हणजे y इज इक्वल टू काय येईल, थिटाची व्हॅल्यू साइन इनवर्स एक्स. ओके, हे फक्त सिम्प्लिफिकेशन झालं, आणखीन आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, dy/dx, आणि साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/√1 plus x². 1 प्लस आहे, 1 minus x². 1/√1 - x². ओके, तर एवढंच आपण आज स्टॉप करूयात. हे नको आता, तर आज फक्त आपण √1 - x² चे जेवढे ऑप्शन्स होते, म्हणजे कुठले विचारू शकतात त्याच्याप्रमाणे घेतले. 1 - x² रूटला x इज इक्वल टू साइन थिटा और कॉस थिटा, मग ह्या शेजारी जे सांगितलेत अशा आयडियाज तुम्हाला हे करायला लागतात. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मग बाकी पुढचं बघूया.